शंभू महादेव व वेळेअभावी आता सगळेच उपस्थित नाव सर्वच उपस्थित असलेले आजी माजी सरपंच सदस्य सर्व संचालक तरुण सहकारी महाराज समोर बसलेल्या माझ्या मायमाऊली पाठीमागे बसलेले माझे तरुण बांधव शेतकरी आणि पत्रकार बंधू नवरात्राच्या निमित्तानं दसऱ्यामध्ये घरचा दसरा काढून दमलेल्या माझ्या ताई त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आज दिवस चांगला मिळाला का आवडला कार्यक्रम जाजू मॅडमचं पण या ठिकाणी ज्यांनी आपल्याला गेले 3 तास त्या ठिकाणी मनोरंजन केलं आपल्याला हसवलं खेळवलं आत्ताच पैलवान सांगत होते की गावात पहिल्यांदाच कार्यक्रम झालाय पहिल्यांदाच झालाय कधी स्टेजवर येऊन त्या ठिकाणी असा कार्यक्रमाला आनंद घ्यायला असं वाटलं होतं का बदल झाला का नाही आता आपल्याला बदल करायचा आहे त्या ठिकाणी आज आपण बघतोय की तुम्ही घरात जसं आता दसऱ्याच्या आधी सगळा दसरा काढून दमला चाल घर स्वच्छ मूल बाळ लेकर संसार जनावर आपला प्रपंच ह्याच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी असा मनमुराद आनंद घेता येत नाही आज आपण कित्येक जणाला बीपी आणि शुगरचा त्रास होतोय का तर आपण बोलू शकत नाही आज हसू शकत नाही बागडू शकत नाही आपल्या मनात असलेल्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही परंतु या निमित्तानं आपल्याला सगळ्याला संधी द्यायचं काम विठ्ठल प्रतिष्ठान करतंय आणि या माध्यमातून आज आपल्यातला असलेला कलागुणांना आविष्कार या ठिकाणी येऊन तुमचं धाडस झालं इथपर्यंत येऊन त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यात बक्षीस किती जणांना मिळालं यापेक्षा सहभागी झाला आज कार्यक्रम बघून आनंद झाला का नाही मन मोकळे हसला मॅडमनी भरपूर हसवलं आज हसायला मिळायला सुद्धा आता आपल्याला अवघड आहे का नाही आज आपला बीपी शुगर हसून देखील कमी होऊ शकतो आणि हाच आनंद टिकवण्यासाठी उद्याच्या काळामध्ये आपला आशीर्वाद देखील मला त्या ठिकाणी द्या पैलवानने आत्ताच सांगितलं की परत निवडून आल्यावर देखील कार्यक्रम आपण एकदा घ्यावा मी या निमित्तानं सांगतो की निवडून आल्यावर परत एकदा आपण कार्यक्रम त्याच मॅडमला बोलवायचं ना आणि यांनाच बोलवून आपला परत एकदा कार्यक्रम करूया आपला सगळ्याचा आशीर्वाद असाच मिळत राहो आता पैलवान बोलताना म्हणत होते 3500 रुपयाचं मी त्याचा फक्त एक थोडक्यात सांगतो की ज्यावेळेस मी विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढली त्यावेळेस 2200 रुपये भाव होता आणि 2200 रुपयाच्या भाव असताना त्या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगितलं 2500 रुपये देतो गेल्या वर्षी 3000 रुपये देतो ह्या वर्षी सांगितलं 3500 रुपये देतो मी आल्यापासून किती टनाला वाढले माहित आहे 2200 3.5 किती फरक झाला 1300 रुपये एका टनामाग 1300 रुपये वाढले मला सांगा सोलापूर विभागात जिल्ह्यात आपल्या 212 लाख टन ऊस गाळप होतो किती 212 लाख टन 1300 रुपये हिशोब केला तर 26